संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज संक्रांत आहे 14 तारीख. मकर संक्रांतीचा दिवस आहे आज. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पूजा आटोपलेली आहे. पूजा करताना जर व्हिडिओ घेतला तर पूर्ण लक्ष आपलं व्हिडिओत राहते, म्हणून पूर्ण पूजा वगैरे आटोपली. पूजा आरामात आटोपल्यावर मग व्हिडिओ करायला घेतलेला आहे. तरी सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा अशी विनंती करते आणि सबस्क्राईब करा. जे आवडले व्हिडिओ त्याला सबस्क्राईब एक वेळ करून मग प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. तर अशा प्रकारे आपण इथे संक्रांतीला लागणारं सामान सूर्यनारायणाची इथे पूजा केलेली आहे. त्यात हळद कुंकू आणि दूध आणि सूर्यनारायण इथे काढलेलं आहे. त्याची अक्षदा वगैरे पूर्ण वाहून इथे पूजा केलेली आहे. आणि ओटीला जे लागते ते सामान इथे आहे अवेलेबल. तर ते ओटीत लागणारं सामान बोर, गाजर आणि गहू, त्यात वालाच्या वाटाण्याच्या शेंगा जे आपण करायचं ते मिक्स करू शकतो. इथे 13 वाणांची पूजा करत असतात. 13 वाणं आहेत इथे. 13 वाणं इथे ठेवलेलं आहे. त्याला हळद कुंकाची बोटं लावून त्याची पूजा करावं लागते. सूर्यनारायणाची तिथे हे काढून पूजा करून तिथे वाणांची पूजा करावं लागते. नंतर एक देवाजवळ एक तुळशीजवळ असं वाण ठेवावं लागते. आणि तिळगुळाचा प्रसाद, तसंच तिळाचा लाडू, ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे तिळगुळाचा लाडू केलेला आहे, तिळगुळ केलेला आहे. आणि नैवेद्य, तर नैवेद्यासाठी इथे प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पण संक्रांतीला शक्यतोवर तिळगुळाची पोळी, वालाच्या शेंगाची भाजी, तिळगुळाची पोळी आणि मुगाची खिचडी असा बेत असतो. आणि तिळगुळाची पोळी, साधी पोळी वगैरे मग तुम्हाला जे वाटते ते करू शकता. तिळगुळाच्या पोळीवर तूप टाकून मुगाच्या डाळीची खिचडी आणि वालाच्या शेंगाच्या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. भाग वेगळा असला की वेगवेगळ्या प्रथा परंपरा त्या वेगवेगळ्या असतात, तर त्यानुसार आपण करू शकतो. तर हे असा नैवेद्य दिलेला आहे देवाला. आणि तिळगुळ. आणि नंतर उद्यापासून आता हळदी कुंकाची तयारी. जेवायच्या आधी कमीत कमी संक्रांतीच्या दिवशी 5 बायांना, मी तरी 5 बायांना जेवायच्या आधी वाण देते. आता तुमच्या काय पद्धती आहेत त्या मला कमेंट्स करून सांगा. आणि कसा वाटला हा संक्रांतीचा. संक्रांतीत घरोघरी आता खूप बंद झालेली आहे पद्धत जास्त. पहिले खूप फॅड होतं याचं. घरोघरी एक एक दिवस लिस्ट द्यायचे, लिस्टवर नावं लिहायचे आणि हळदी कुंकाला बोलवायचे. पण आता सर्व वार्डात वगैरे मिळून करतात. ग्रुप असतात कोणते, ते सगळे मिळून वाण घेतात. कुठे बाहेर जेवतात, कुठे कॅटर्स बोलावतात. अशा प्रकारे वेगवेगळे करतात. त्यामुळे घरी येणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण हे स्वासनीचं वाण आहे, महत्त्वाचं आहे. आणि सर्वजणं करा, बघा व्हिडिओ. आणि नाव घ्यायची पद्धत, वर्षभर रातून एकदाच हा सण येतो, त्यामुळे नाव घ्यायची. उखाणे घेतात म्हणून स्त्रियांची मजा असते. नवीन नवरी असते, लहान बाळ असतात, त्यांना हलव्याचे दागिने बनवतात, त्यांचा सण करतात. तिळवा करतात नवीन नवरीचा. तसेच लहान बाळाला हलव्याचे दागिने देऊन लूट करतात 5 वर्षापर्यंत, कोणी 3 वर्ष, कोणी 5 वर्ष. अशा प्रकारे हा हळदी कुंकवाचा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता उखाणं घ्यायचं झालं तर उखाणं आता सर्वांनाच येते, मोबाईलमध्ये पण असतात. त्यामुळे आता एक उखाणं आपण इथे घेत आहे. तर निळसर शुभ्र आकाशात उडत होता पक्ष्यांचा थवा. निळसर शुभ्र आकाशात उडत होता पक्ष्यांचा थवा. आणि अनिल रावांसोबत संसार करण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा. तर थँक्यू व्हेरी मच. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे संक्रांतीची कशी तयारी केली, काय केलं ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक केला, सबस्क्राईब केलं की खूप मला आनंद होईल. थँक्यू व्हेरी मच. जय गजानन महाराज की जय, महालक्ष्मी माता की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थँक्यू व्हेरी मच.